Hello friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn Beach Course Standard 10 Subject Mathematics Part 1 and 2 and today's day is 30. मित्रांनो आपण 30व्या दिवसाचा आपण अभ्यास घेणार आहोत जे की आज टेस्ट आहे, टेस्ट नंबर 2. मित्रांनो तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळतील, त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो सुरुवात करूया. बीच कोर्स स्टँडर्ड 10 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स टेस्ट नंबर 2 30 टेस्ट नंबर 2 स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स. टाइम 1 hour मार्क्स 15. मित्रांनो 15 मार्काचा पेपर आहे, 1 तासामध्ये आपल्याला सोडवायचं आहे. चला मित्रांनो स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो. फर्स्ट इज राइट टू नंबर्स हुज सम इज 17. राइट टू नंबर्स हुज सम इज 17. मित्रांनो असे दोन नंबर की ज्यांची सम 17 यायला हवी. चला मित्रांनो -1 -18 -19 होतात. सो इट इज नॉट आन्सर. 18 + 1 19, आपल्याला 17 पाहिजे, म्हणजे हे पण नाही येणार. -1 + 18 -1 + 18 इज इक्वल टू 17 अँड दिस इज द राईट आन्सर. सो सी इज अवर ऑप्शन. अवर आन्सर इज -1 18. ओके फ्रेंड्स, हे लक्षात असू द्या. ऑप्शन जो आहे तो सी आहे, आपला आन्सर आहे, त्याला फक्त मी टिक करतो. ओके. सेकंड, डॅश डॅश इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन x + y इज इक्वल टू 10. x + y -12 इज इक्वल टू 0. आता मित्रांनो 0 राईट हँड साईडला 0 आहे, म्हणजेच काय, x + y याची टोटल जर 12 असेल तर 12 - 12 0 येतील, म्हणजे x + y ची टोटल 12 यायला असावी लागली. तर मित्रांनो 10 + 2 12 होतात. जी ही व्हॅल्यू आपण इथे टाकली तर 12 - 12 इज इक्वल टू 0. सो अवर आन्सर इज 10 2. ओके फ्रेंड्स, हे पुढचे जर केले तर ते मिळणारच नाही तुम्हाला. सो आन्सर इज 10 2. इथे मी फोन करतोय, हे आपलं आन्सर असणार आहे. ओके. थर्ड, इन अ राईट अँगल ट्रायंगल लेंथ ऑफ हायपोटेनियस इज 15 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेनियस. मित्रांनो एक प्रॉपर्टी आपण जी आहे ना ती तुम्ही अभ्यासलेली आहे. की काय प्रॉपर्टी ती मी सांगतो तुम्हाला, लगेच पटकन होईल आपलं. बघा मित्रांनो, राईट अँगल ट्रायंगल दिला आहे आपल्याला. एक राईट अँगल ट्रायंगल काढतो मी. ओके. आज सपोज राईट अँगल ट्रायंगल तुमचा आहे आणि फ्रेंड्स एक मीडियन काढायची आपल्याला. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथून मीडियन काढणार ती सपोज या पद्धतीने. ओके. आता ही जी मीडियन आहे ना मित्रांनो, ही नेमकी किती असते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ती किती असते मित्रांनो, ही जी मीडियन आहे ही मीडियन, तर ही हायपोटेनियसच्या हाफ असते. ही प्रॉपर्टी तुम्ही शिकलो आहात. पण त्याच्यावरनं मित्रांनो जे आपल्याला हायपोटेनियस 15 दिला आहे तर त्याचा हाफ किती होणार, तर त्याचा हाफ होणार मिळतो 7.5 अँड दिस इज ऑल्सो युअर फर्स्ट ऑप्शन. सो आन्सर इज 7.5 सेंटीमीटर. इन ट्रायंगल ABC, A is 40, B is 70, find the angle C. मित्रांनो वी नो द सम ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल्स 180. त्यांची बेरीज किती असते, 180 असते. तर 40 + 70 किती झाले मित्रांनो, 110. सो ॲड 70, सो वी गेट 180. सो आन्सर इज बी ऑप्शन 70. मित्रांनो हे कसं केलं माहिती आहे ना, तर 40 + 70 110 झाले. टोटल जे मित्रांनो ट्रायंगलच्या जे अँगल असतात 3 अँगल, त्यांची टोटल जी असते ती 180 असते. मग 40 70 110 झाले. मग 70 जर मिळवले तर ते 110 होतील, 180 होतील. त्यामुळे आन्सर आहे मित्रांनो याचं 17. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे सहज लिहू शकाल. आय होप तुम्हाला ते येईलच. क्वेश्चन 2 आपण सॉल्व करूया. क्वेश्चन 2. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. इफ x + y इज इक्वल टू 65 अँड सेकंड इक्वेशन इज x - y इज इक्वल टू 35, then find the value of x and y. Let x + y is equal to 65, x + y is equal to 65. This is equation number 1. And second equation is x - y is equal to 35. x - y is equal to 35. This is equation number 2. Friends, we see here the coefficient of y is 1 and coefficient of y is also -1. So adding these two equations we get the value of x. Okay, so add these two equations, adding equation 1 and 2, equation 1 and equation number 2. So add x + y is equal to 65 and
x minus y is equal to 35. X plus x we get 2x, and this is plus minus, so it is cancelled, so 0 plus 0 is equal to 5 plus 10 0 इथे वन येणार 6 plus 3 9 plus 1 10 100 आले मित्रांनो. सो 2x is equal to 100 means x is equal to हा 2 इथे मल्टिप्लिकेशन करतोय, इकडे आता तो डिवाइड करेल, सो 100/2, सो 2 1 जा 2 5 जा 0, so we get x is equal to 50. Substitute x is equal to 50 in any equations 1 or 2. So right here x is equal to 50, put in equation 1. Equation 1 is x plus y is equal to 65. X plus y is equal to 65. Substitute the value of x 50 here, so put x is equal to 50, so we write here 50 plus y is equal to 65. So friends, y is equal to हा 50 कडे घ्या म्हणजे तो मायनस होईल, 65 minus 50, so y is equal to 65 minus 50 means 15. So our solution set is 50 15. X y is equal to 50,15. ओके फ्रेंड्स, हे अशा पद्धतीने हे गणित जे तुम्हाला ते सहजपणे सोडवता येऊ शकतं. आता मित्रांनो, पुढचं गणित जे आहे ते आपण बघूया. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इक्वेशन फॉर्म युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय. एक्स अँड वाय व्हेरिएबल घ्यायचं आहे आणि आपल्याला मित्रांनो इक्वेशन जे ते फॉर्म मध्ये करायचं आहे. ओके, तर काय दिलं इक्वेशन बघा. सम ऑफ टू नंबर्स इज 15 अँड डिफरन्स इज 11. सो let the numbers are x and y, and x is bigger number of y. x जो मोठा आहे y पेक्षा असं आपण समजलं. सो काय बघा, सम ऑफ टू नंबर्स इज 15. दीज आर द टू नंबर्स, सो वी गेट x plus y is equal to 15 and difference is 11. So x is bigger number, so subtract x minus y is equal to 11. Which are the required equations? So friends, third sum. Identify the test by which given two triangles are congruent. मित्रांनो, इथे बघा ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR दिला आहे, राईट. आता सेम साइन कुठे आहेत, तर AB आणि PQ वन लाईन आहे, वन लाईन, सो AB कॉन्ग्रुएंट PQ आहे. बीसीला पण बघा दोन साइन दिले आहेत तिथे, म्हणजे दोन रेषा दिल्या आहेत. क्यूआरला पण दोन दिले आहेत, याचा अर्थ काय, सो बीसी कॉन्ग्रुएंट साइड क्यूआर. अँड सिमिलरली एसी हॅव थ्री लाईन्स हियर. पीक्यूला पण 3 लाईन्स आहेत, सो एसी आणि पीक्यू हे सुद्धा आहेत कॉन्ग्रुएंट. हे आपल्याला फिगरवरनं कळतंय, ते आपण लिहूया आणि आपण सोडूया. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, सेगमेंट और साइड काय लिहू शकता तुम्ही. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट, सेगमेंट ए बीला कॉन्ग्रुएंट कोणती आहे, सेगमेंट PQ आहे. सेगमेंट BC ला कोणती आहे, तर मित्रांनो आपल्याला इथे दिसते सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट सेगमेंट QR अँड सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट सेगमेंट PR. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो ह्याची तशी आवश्यकता नाही, आपल्याला फक्त कोणती टेस्ट ते विचारले. सो दिस इज दिस साइड equal to this side equal to this side, and this side equal to this side, means side test. So triple S test, S test. या टेस्ट नुसार आपल्याला सांगता येईल मित्रांनो, these two triangles are congruent. So using S test. Okay friends. Question number 3. Solve the following sub questions. Divide segment AB of length 7 cm into ratio 3:2. मित्रांनो 7 cm सेगमेंट काढली AB. आता हिला आपल्याला डिवाइड करायचं आहे. रेशो कोणता आहे, 3:2. आता 3:2 मीन्स 3 + 2 = 5. म्हणजे मित्रांनो थोडक्यात आपल्याला याचे 5 जे आहेत ते इक्वल पार्ट्स आपल्याला करावे लागतील. मग त्यासाठी मित्रांनो आपण काय करतो, फर्स्ट वी हॅव मेक अ ॲक्युरेट अँगल काढतो. म्हणजे एक रे जो आहे ना तो आपण काढतो. या पद्धतीने एक रे काढणार तुम्ही मित्रांनो. मी काढतोय
हा बघा मित्रांनो, या पद्धतीने एक रे काढून घ्या. ॲक्युरेट असायला हवा, फक्त एवढी काळजी घ्या. आणि नंतर कंपॉसचा यूज करायचा आहे. टोटल पार्ट आहेत आपले 5. सो इथे काहीतरी विशिष्ट तुम्ही डिस्टन्स घेऊ शकताय आणि 5 ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही एक आर्क काढा मित्रांनो. छोटे छोटे आर्क काढा बघा. 1 1 2 3 4 अँड 5. बघा मित्रांनो, इक्वल लेंथ्स काढल्यात, लक्षात घ्या. इक्वल काढल्यात, बरोबर इक्वल केलेले आहेत. कंपॉसमधलं मेजरमेंट आहे ते सेमच होतं. काही घेऊ शकता तुम्ही, सेमच होतं. ते मोठं घेतलं थोडं लांब होईल, काही फरक पडत नाही. काही घ्या, मात्र ते सेम असले पाहिजे. दिस डिस्टन्स आर इक्वल. नाव देतो मी याला A1 A2 A3 A4 A5. मित्रांनो, हे कसं करताय लक्षात येतं तुमच्या. 3:2 आहे, यांची टोटल करायची. तेवढे पार्ट आपण करतो, आपण शिकलोय ते. आता काय करायचं मित्रांनो, लास्ट A5 जॉईन टू बी. बीला तो जॉईन करा. आता फ्रेंड्स, हा जॉईन मी करतो आहे. ओके, हा मी जॉईन केला आहे फ्रेंड्स. आता काय करायचंय, याला पॅरलल आपण काढणार 3 मधून, कारण काय हा पहिला 3 आहे. 3:2 आहे ना, सो 3:2 असं करायचं आहे. त्यामुळे A3 वरनं आपण काय करणार, पॅरलल टू दिस लाईन. आता हे कसं करणार, पॅरलल लाईन कशी काढणार. तर मित्रांनो, आधी काय करा, A5 वरती कंपॉस ठेवा आणि नंतर एक काहीतरी डिस्टन्स घ्या, अंदाजे घ्या. समजा मी या पद्धतीने मित्रांनो हे घेतलं. ओके फ्रेंड्स, आता एवढंच डिस्टन्स कायम ठेवून A3 वर ठेवा आणि इथून असे एक डिस्टन्स घ्या. ओके, असा एक तुम्ही आर्क काढा. आता मित्रांनो, हे डिस्टन्स आपल्याला, हा अँगल आपल्याला मोजायचा आहे. नॉट युजिंग अ प्रोटेक्टर यूज करायचा नाही आहे, तर कंपॉसने आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो, हे सेम केलं आहे. आता हे आणि हे डिस्टन्स मोजूया, किती आहे बघतो मी. ओके, इथपर्यंत आलं समजा. तेवढंच डिस्टन्स इथे घ्या आणि इथे जो आपला या रेषेला छेदणारी जी रेषा आहे, तिथून तो जो एक आर्क काढला त्याला एक कंस काढा या पद्धतीने. हा बघा, मला मिळाला हा पॉईंट जोडून द्या मित्रांनो. A3 जॉईन टू दिस पॉईंट, नाही का. आणि मग तो कुठेतरी या AB ला जो तो टच करेलच, इंटरसेक्ट करेलच. या पद्धतीने मी काढतोय बघा, तो जोडून द्या. अशा पद्धतीने मित्रांनो मी तो जोडला आहे. तो पेनाने जोडला आहे मी, तुम्ही पेन्सिलने जोडा. ओके, तर मित्रांनो, दिस डिस्टन्स अँड दिस डिस्टन्स डिवाइड AB इन द रेशो 3:2. याला काहीतरी नाव द्या, AP. सो AP इज टू PB 3:2, नाही का, हा असणार आहे. अशा पद्धतीने करा मित्रांनो. हे 5 होते, त्यामुळे 5 के डिवाइड. नंतर पहिला जो आहे रेशो 3 आहे, त्यामुळे आधी आपण 5 ला जॉईन केलं, नंतर 1 2 3 वर करून हा जो अँगल आहे तो आपण काढलाय. आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर 2. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, देन अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल P, अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल. आता मित्रांनो, कोणता येणार, A ला P आलेला आहे, सो ऑब्विसली B ला कोणता येणार, तर Q येणार. राईट हिअर Q. C ला कोणता येणार, तो ऑब्विसली इट इज ऑल्सो अँगल R. वी नो फ्रेंड्स, इफ two triangles are similar, so the sides are in the proportion. मग आता साईड्स प्रोपोर्शन मध्ये आलेले आहेत बघा. AB इज टू PQ आहे. पहिले आपण 2 जो समजा नंबर घेतले A अँड B, सो PQ. आता इथे BC आहे, BC, सो वी टेक QR. राईट हिअर QR. अँड लास्ट वन इज PR. PR मीन्स P हा घेतला आहे, तर इथे काय येणार, तर ऑब्विसली AC येणार. राईट हिअर AC. So these sides are in proportion. Question number 3. Solve 14 is equal to 3y plus x. Okay, and second equation is 20 is equal to 2y minus 3x. But friends, this equation is wrong. So right equation is this, 20 minus 3x minus 2y. बहुतेक ही मित्रांनो प्रिंटिंग मिस्टेक असावी, त्यामुळे जे इक्वेशन आहे ते असं लिहा, 20 इज इक्वल टू 3y मायनस 2x. ओके, सो दिस 2 इक्वेशन्स. आता याला घेऊ नका तुम्ही, तुमच्या PDF मध्ये हे असणार आहे, परंतु राईट इक्वेशन हे फ्रेंड्स. आता याला नाव देऊन टाका. दिस इक्वेशन राईट इन द स्टँडर्ड फॉर्म. सो फर्स्ट x and y, आफ्टर दॅट वी कॅन राईट अ कॉन्स्टंट टर्म. So x plus 3y is equal to 14. This is equation number 1.
and second equation is 3x minus 2y. 3x minus 2y is equal to 20. This is equation number 2. आता फ्रेंड्स आपल्याला काय करायचं, x and y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, राईट. सो सी हिअर कोएफिशियंट्स आर डिफरंट, हिअर 1, हिअर 3. So equation 1 multiplying by 3, so we get 3x plus 9y is equal to 42, नाही का. मग मित्रांनो आपण इक्वेशन 1 ला जे आहे ते काय करूया, तर मल्टिप्लाय करूया 3 ने. सो इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग बाय 3, इक्वेशन 1 multiplying by 3. So x into 3, 3x, 3 into 3y, 9y, and 14 into 3, 42. This is equation number 3. मित्रांनो हे कळालं तुम्हाला, का केलं आपण, कारण की आपल्याला x घालवायचा आहे, नाही का, x इलिमिनेट करायचा आहे. सो मल्टिप्लाइंग बाय 3 दिस इक्वेशन, कारण काय 3x सेम आले. आता मित्रांनो आपल्याला सबट्रॅक्शन जर केलं, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2, सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ y. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2, इक्वेशन 3 3x plus 9y is equal to 42, and second equation is 3x minus 2 है ना, 3x minus 2y is equal to 20. Subtract these two equations. Okay. सो मित्रांनो सेकंड जे इक्वेशन आहे त्याचे काय साइन चेंज होतील, नाही का. सबट्रॅक्ट केल्यानंतर आपण करतो, हा 3x प्लस आहे तो मायनस होईल, हा मायनस आहे तो प्लस होईल, आणि हा होईल मायनस, कारण की तो प्लस आहे. तो 3x मायनस 3x कॅन्सल, सो 0. 9 प्लस, हा प्लस घ्यायचा मित्रांनो, 9 प्लस 2 इज 11, सो 11y, and 42 minus 20, that is 22. So we get 11y is equal to 22. So friends, y is equal to 22 upon 11. So y is equal to 11 2s are 22. So y is equal to 2. तो y is equal to मित्रांनो किती मिळाला, 2 मिळाला. सबस्टिट्यूट y is equal to 2 in any equation. कोणत्या इक्वेशन मध्ये टाका, y is equal to 2, कोणत्या इक्वेशन मध्ये टाकूया आपण, फर्स्ट मध्ये. पुट y is equal to 2 in equation number 1. Equation number 1 is x plus 3y is equal to 14. So put y is equal to 2 here. So what we shall get, x 3, y is equal to 2 means 2 is equal to 14. X plus 3 into 2 6 is equal to 14. So x is equal to 14, हा 6 इकडे आला म्हणजे minus 6. So x is equal to 8. So friends, our solution set is 8, 2. Okay, next. Total cost of 6 pens and 4 pencil is rupees 60, and total cost of 4 pencil is 40. असं मित्रांनो आपल्याला PDF मध्ये दिलं आहे, बट दिस इज ऑल्सो प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो मी फ्रेंड्स हे जे सम आहे हे मी तयार केलेलं आहे. ॲक्च्युली मराठी PDF बघून हे तयार केलं आहे, कारण की त्याच्यामध्ये थोडी मिस्टेक झालेली होती, त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने लिहा. टोटल कॉस्ट ऑफ 6 पेन्स अँड 4 पेन्सिल इज रुपीज 60, अँड टोटल कॉस्ट ऑफ 4 पेन, तिथे आपल्याला तुम्हाला बघा 4 पेन्सिल दिलेलं असेल, पण ते ॲक्च्युली हे आहे. टोटल कॉस्ट ऑफ 4 पेन्स अँड 6 पेन्सिल इज रुपीज 40. फाइंड द कॉस्ट ऑफ 1 पेन अँड 1 पेन्सिल. जे मित्रांनो मी दुरुस्त केलं आहे ना, जी मिस्टेक दुरुस्त केली ते आपण सोडवणार आहोत. ओके, लेट मित्रांनो मानून घेऊया आपण, लेट कॉस्ट ऑफ 1 पेन is rupees x and cost of 1 pencil is rupees suppose y. एक जो आहे मित्रांनो आपण एक पेन्सिल y रुपीजला आणि एक पेन जो तो x रुपीजला असं आपण मानून घेतलं. सो बाय गिवन फर्स्ट कंडिशन, what is the first condition? 6 pens and 4 pencils. Cost is 60 rupees. 6 pens, one pen ची कॉस्ट आहे x रुपीज. सो 6 पेन ची कॉस्ट आहे ना 6x प्लस 4 pencils means 4y. Cost of 4 pencil is 4y, and it is given to be 60 rupees. So right here 60. This is equation number 1. By second condition, what is the second condition? 4 pens,
cost of 1 pen is x, so cost of 4 pen is 4x, and cost of 6 pencil means 6y is equal to 40. Equation number 2. See friends, these two equations, 6x plus 4y is equal to 60. Here coefficient of x is 6 and coefficient of y is here 6, right? And here in first equation coefficient of y is 4 and the second equation coefficient of x is 4, नाही का. तो मित्रांनो असे जे इक्वेशन असतात त्यास आपण काय करतो, आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करतो, राईट. सो फर्स्ट वी हॅव टू ॲड ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 is 6x plus 4y is equal to 60 and second is 4x plus 6y is equal to 40. So add these two equations. What we shall get? 6 plus 4, that is 10x, 4y plus 6y, that is 10y, and 60 plus 40, 100. Dividing by 10, both sides. Dividing by 10. So what we shall get? 10x upon 10, x, 10y upon 10, y, and 100 upon 10 is 10. So this is equation number 3. आता मित्रांनो काय करणार, आता एकदा सबट्रॅक्ट करा. Subtract equation 1 and 2. Subtracting equation 1 and 2. So equation 1 is 6x plus 4y is equal to 60. 6x plus 4y is equal to 60. And equation 2 is 4x plus 6y is equal to 40. Subtracting equation 2 from equation 1. So friends, equation 2 is this. So change the sign. 4x is plus. So we write here minus. This is also minus and this is also minus. 6 minus 4x, that is 2x. 4 minus 6y, that is minus 2y. And 60 minus 40, that is 20. So dividing by 2. Dividing by 2. So we get 2 upon 2 is x. 2y upon 2 means minus y. And 20 upon 2 is 10. This is equation number 4. आता न्यू इक्वेशन मिळाले मित्रांनो 3 and equation 4. ॲडिंग करून टाका, y by cancel होईल. ॲडिंग 3 and 4. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. So x plus y is equal to 10 and x minus y is equal to also 10. Adding both. So y plus y is 0, x plus x is 2x. So 10 plus 10, 20. So x is equal to friends 20 upon 2 means 10. X is equal to 10. X काय मित्रांनो, तर कॉस्ट ऑफ 1 पेन, राईट. सो कॉस्ट ऑफ 1 पेन इज रुपीज 10. Substitute the value x equal to 10 in an equation. Put x is equal to 10 in equation number 3. So x plus y is equal to 10. Put the value of x is 10. 10 plus y is equal to 10. So y is equal to 10. हा 10 इकडे घ्या, minus 10. So y is equal to 0. Friends, x equal to 10 and y is equal to 0. Cost of 1 pen is rupees 10 and cost of 1 pencil is equal to 0. मित्रांनो 0 असं तर कधी होत नाही, परंतु आलाय आन्सर. लिहूया आपण. कॉस्ट ऑफ 1 पेन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ 1 पेन is rupees 10 and cost of 1 pencil is rupees 0. Okay friends, thank you, goodbye, take care.